मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर 300 युनिट वीज मोफत मिळणार. अजित पवार यांचं मोठं वक्तव्य. मोदी यांचं सरकार तिसऱ्यांदा आलंच तर मोफत 300 युनिट वीज मिळणार असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. आज धाराशिव येथे प्रचार सभेत ते म्हणाले आहेत. ते म्हणाले की गरिबांना पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा शेतकऱ्यांना वीज बिल माफी केली होती. सुशीलकुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. निवडणूक त्या मुद्द्यावर जिंकली आणि पहिलं बिल दिलं शून्याचं. मात्र नंतर पुन्हा आधीसारखी बिलं देण्यास सुरुवात झाली. म्हणाले परवडत नाही. मात्र मोदी हे कुठलंही काम करतात ते मागील पुढील विचार करून करतात. अजित पवार म्हणाले राज्यात कार्यक्रमासाठी जेव्हा नरेंद्र मोदी येतात त्यावेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची आम्हाला संधी मिळते. आम्ही चर्चा करतो. आता 300 युनिटपर्यंत जे वीज वापरतात त्यांना येथून पुढे मोदींचं तिसऱ्यांदा सरकार आल्यावर 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. अजित पवार म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत. विकासाकरिता आम्ही महायुतीमधून लढतोय. विकासाकरिता आम्हाला राज्याचं देखील भलं करून घ्यायचं आहे. केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला या कामासाठी लागणार आहे. मोठे प्रकल्प आणण्यासाठी केंद्राची मदत लागते. 24 तासपैकी 18 तास नरेंद्र मोदी काम करतात. सतत काम 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 करत असतात. गरिबांना पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा आम्ही वीज माफी केली शेतीला. बसवराज पाटलांना आठवत असेल, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना. मित्रांनो, निवडणूक त्याच्यावर जिंकली आणि पहिलं एक बिल दिलं शून्याचं आणि लगेच पुन्हा एकदा पूर्वीसारखी बिलं द्यायला सुरुवात झाली. म्हणले परवडत नाही. मोदी साहेब कुठलंही काम करतात तो मागचा पुढचा विचार करून करतात. आता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस माझी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या कार्यक्रमाच्या करता नरेंद्र मोदी येतात त्यावेळेस राज्याचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला त्यांच्या बरोबर बोलण्याची संधी मिळते. आम्ही चर्चा करतो त्यावेळेस ते आम्हाला सांगत असतात. आणि म्हणून आता 300 युनिट पर्यंत जो गरीब वीज वापरतो त्याला इथून पुढं मोदींचं तिसऱ्यांदा सरकार आलं की मोफत 300 युनिट पर्यंत वीज मिळणार आहे. मोफत वीज मिळणार आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या करता, आमच्या सगळ्या पालकमंत्र्यांच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, आमदारांकडे लोक येतात, म्हणतात आम्हाला 12 तासच वीज मिळते, आम्हाला दिवसा वीज पाहिजे. त्याकरता एकनाथराव शिंदे, आमचे देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी सरकारमध्ये निर्णय घेतला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.